नमस्कार मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फक्त याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। आपण देखील हे काम जर पूर्ण केलं तर आपल्या खात्यामध्ये देखील 3000 रुपये जुलै व ऑगस्टचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जमा होतील। तर मित्रो कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत आणि आपण कोणतं काम पूर्ण केलं तर आपल्या खात्यामध्ये हे जुलै व ऑगस्टचे 3000 रुपये जमा होणार आहेत। चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पण त्याआधी मित्रो चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। तर मित्रो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केलेला आहे, ज्यांचे अर्ज अप्रूव्हल म्हणजेच मंजूर झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आज दुपारी 2 वाजल्यापासून जुलै व ऑगस्टचे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रो आपल्या बऱ्याचशा सबस्क्रायबरनी स्वतः त्यांना पैसे जमा झाल्यानंतर त्यांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट अशा प्रकारे पाठवलेला आहे। त्यांच्या खात्यामध्ये हे 3000 रुपये जमा झालेले आहेत। तर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांचे मनापासून अभिनंदन। मित्रो आपला जिल्हा कोणताही असू दे, आपला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म अप्रूव्हल म्हणजेच मंजूर झालेला असेल आणि आपलं जर बँक खातं आधार संलग्न असेल म्हणजेच डीबीटी लिंक असेल तर आपल्या खात्यामध्ये देखील लवकरच 3000 रुपये जुलै व ऑगस्टचे जमा होतील। तर मित्रो आपल्या लक्षात आला असेल की कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे 3000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत। तर ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं हे आधार संलग्न आहे, ज्यांचं बँक खातं डीबीटी लिंक आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे जुलै व ऑगस्टचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील झालेले आहेत। तर मित्रो आपल्याला आता कोणतं एक काम पूर्ण करायचं आहे म्हणजे आपल्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै व ऑगस्टचे 3000 रुपये जमा होतील। तर ते महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल, आधार संलग्न नसेल तर ते लवकरात लवकर बँक खातं आपलं डीबीटी लिंक आधार संलग्न आपल्याला करून घ्यायचं आहे। मित्रो शासनातर्फे देखील ज्या लाभार्थ्यांचा अर्ज अप्रूव्हल झालेला आहे, मंजूर झालेला आहे, पण त्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक नसेल, आधार संलग्न नसेल तर त्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे। महिला व बाल विकास विभागामार्फत ही विशेष मोहीम राबवली जात आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रो ही मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेअंतर्गत मित्रो आपला जर अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये मंजूर झालेला असेल, अप्रूव्हल झालेला असेल, पण आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल, आधार संलग्न नसेल तर लवकरात लवकर या मोहिमेमध्ये सहभाग होऊन आपलं बँक खातं डीबीटी लिंक करून घ्या, आधार संलग्न करून घ्या, म्हणजे आपल्या खात्यामध्ये देखील जुलै व ऑगस्टचे 3000 रुपये लवकरच जमा होतील। मित्रो आता ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं डीबीटी लिंक आहे, आधार संलग्न आहे, त्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। आपल्या जर बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसतील तर काळजी करू नका, 17 ऑगस्ट पर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे नक्की जमा होतील। मित्रो आपण फॉर्म भरताना बँक खातं दिलेलं जर डीबीटी लिंक नसेल आणि दुसरं जर बँक खातं आपलं डीबीटी लिंक दाखवत असेल, आधार संलग्न दाखवत असेल तर त्या खात्यामध्ये आपले पैसे जमा होत आहेत। त्यामुळे मित्रो आपलं जे बँक खातं डीबीटी लिंक दाखवत आहे, जे आधार संलग्न बँक खातं दाखवत आहे, ते कोणतं बँक खातं आहे नक्की चेक करा आणि त्या बँक खात्यामध्ये आपले पैसे जमा झालेले आहेत का हे आपलं बॅलन्स चेक करून देखील आपण चेक करू शकता। तर मित्रो अशा प्रकारे ज्या लाभार्थ्यांचं बँक खातं आधार संलग्न आहे, डीबीटी लिंक आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत, जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रो आपलं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल तर लवकरात लवकर आपलं बँक खातं डीबीटी लिंक करून घ्या, आधार संलग्न करून घ्या, म्हणजे आपल्या खात्यामध्ये देखील पैसे लवकरच जमा होतील। तर मित्रो आपल्यासाठी ही होती आनंदाची महत्त्वाची अशी अपडेट। ही माहिती आपल्या इतर माता भगिनींपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका। पुढील नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।